नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 2 प्रकरण क्रमांक 2 संतांची कामगिरी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। रिकामी जागा आहे विठ्ठलाचे। आ ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। रिकामी जागा आळंदी येथे आहे। ई संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली। रिकामी जागा आहे इंद्रायणी। ई समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली। प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? उत्तर आहे श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपात हे भेदभाव मान्य नव्हते। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आ संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? उत्तर आहे संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला। प्रश्न क्रमांक 2 मधील ई संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? उत्तर आहे संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका, प्राणी मात्रावर दया करा असा उपदेश केला। ई समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? उत्तर समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश दिला। प्रश्न क्रमांक 3 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? उत्तर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावांना त्यावेळीचे लोक संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत व छळ करीत। एकदा ज्ञानदेव भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोलणे ऐकावे लागल्याने त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले, म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून बसले। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2 आ संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? उत्तर संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण दिली, समतेचा उपदेश केला। गांजलेल्या लोकांना जो आपलेसे करतो तोच खरा साधू असतो, त्यांच्या ठिकाणी देव असतो असे समजावे हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला। अशाच रीतीने आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।